विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून राडा झालेला आहे। भाजपचे विनोद तावडे, राजन नाईक यांना लोकांनी घेरलेलं आहे। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये धुमाकूळ केलेला आहे। आम्हाला कळाल्यानंतर ही गाडी मला वाटतं विनोद तावडेंची आहे, समजलं गेलं। आता राजन नाईक उमेदवार स्वतः वरती आहेत आणि ते पळाले। काय नेमका प्रकार काय झालाय? पैसे वाटायला बघा, पैसे आणि एक हॉटेलमध्ये रूमची चेकिंग चालू आहे। दृश्य आपण पाहतोय हॉटेलच्या बाहेर कशा प्रकारे राडा झाला। खरं तर पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। भाजपचे विनोद तावडे आणि राजन नाईक यांना लोकांनी घेरलेलं आहे। मोठ्या प्रमाणात जनसमुदाय यावेळी पाहायला मिळतोय, लोक पाहायला मिळत आहेत ज्यांनी विनोद तावडे आणि राजन नाईक यांना घेरलेलं आहे। विरारमधली ही सगळी घटना आहे। विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून हा सगळा राडा झाला। विनोद तावडे आणि राजन नाईक या भाजपच्या नेत्यांना लोकांनी घेरलंय। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये हा सगळा धुमाकूळ केलेला आहे। हे दृश्य आपण पाहू शकतोय। विनोद तावडे या दृश्यामध्ये आपल्याला दिसत आहे। एक मिनट बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा धुमाकूळ केलेला आहे। या दृश्यांमध्ये आपण विनोद तावडेंना पाहू शकतोय। विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरल्याची ही दृश्य विरारमधल्या एका हॉटेल बाहेरील हा सगळा प्रकार आहे। खरं तर पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून हे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यानंतर त्यांनी विनोद तावडे यांना घेरलेले आणि त्याची दृश्य आपण पाहू शकतोय। विरारमधला हा सगळा प्रकार आहे। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आणि त्याची दृश्यही आपल्याला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। विनोद तावडे यांना या कार्यकर्त्यांकडून काही सवाल विचारले जात आहेत, त्याची सुद्धा दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय। एका हॉटेल बाहेरील हा सगळा प्रकार आहे। विरारमध्ये असलेले हे हॉटेल आणि त्या हॉटेल बाहेर हा सगळा प्रकार घडलेला आहे। या दृश्यांमध्ये आपल्याला विनोद तावडे पाहायला मिळत आहेत, जे भाजपचे नेते आहेत। भाजपचे मोठे नेते, ज्येष्ठ नेते म्हणून विनोद तावडे यांच्याकडे पाहिलं जातं। पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून बहुजन विकास आघाडीचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांनी हॉटेल बाहेर हा सगळा धुमाकूळ, हा सगळा राडा झालेला आहे। विनोद तावडे यांना या कार्यकर्त्यांनी घेरलं। काही प्रश्न विचारण्यात आले विनोद तावडेंना आणि त्या संदर्भातली दृश्य आपण पाहू शकतोय। आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। विपुल, काय नेमकं घडलं होतं? या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय की विनोद तावडे यांना काही प्रश्न विचारण्यात येत आहेत, हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं काय घडलं होतं? विनोद तावडे यांच्याकडून काय अपेक्षा होती? त्यांना नेमके काय प्रश्न विचारण्यात आलेत? विक्रांत, नक्की सकाळपासून या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप कडून करण्यात आलेला आहे। सकाळपासून या ठिकाणी प्रचंड राडा सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी हॉटेलमध्ये पैसे देखील मिळून आलेले आहेत। प्रत्येक कार्यकर्त्यांना 2000 ते 3000 रुपये या ठिकाणी वाटण्यात आलेले आहेत। विनोद तावडे असतील, भाजपचे राजन नाईक असतील, या कार्यकर्त्यांना महिला व पुरुषांनी सगळ्यांनी घेराव घातलेला आहे। तसंच आता विनोद तावडे आणि आमदार शिशिर ठाकूर यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे वरती हॉटेलमध्ये आणि या ठिकाणी नेमकं आता काय होतंय पाहणं महत्वाचं आहे। आपण जर मागे पाहिलं तर प्रचंड राडा या ठिकाणी सुरू आहे। आता भाजप कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी मोठा घोषणा देखील देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। अरे विपुल, म्हणजे आता सुद्धा तशीच परिस्थिती पाहायला मिळते? आता सुद्धा राडाच सुरू आहे? राडा सुरू आहे। हॉटेल चालकाचा प्रचंड नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी हॉटेलमधल्या खुर्च्या आणि वेटर लोकांना मारहाण सुद्धा झालेली आहे। आज एक महिला ज्या आहेत त्या चक्कर येऊन पडलेल्या आहेत। तसंच या ठिकाणी प्रचंड तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विपुल, तुम्ही काही वेळ असे जोडलेले राहा। आपल्यासोबत हितेंद्र ठाकूर जोडले गेलेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। हितेंद्र जी, खरं तर ही सगळी दृश्य आपण पाहू शकतोय। विनोद तावडे यांना कार्यकर्त्यांनी घेरलेलं आहे, त्यांना काही सवाल विचारण्यात येत आहेत। काय नेमके आरोप आहेत तुमचे? का म्हणून हा सगळा राडा इथे पाहायला मिळतोय? बहुजन विकास आघाडीचं नेमकं काय म्हणणं आहे? हॅलो, हितेंद्रजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो या
नेमकं काय घडतंय हॉटेल बाहेर, काय नेमके आरोप आहेत बहुजन विकास आघाडीचे म्हणून विनोद तावडे यांना घेरण्यात आले आणि त्या हॉटेल बाहेर नेमकं काय सुरू आहे, नेमकं कारण काय? हॅलो, चला पुढे. हितेंद्रजी, आपला आवाज येतोय, आपला आवाज पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. बहुजन विकास आघाडीचं नेमकं काय म्हणणं आहे, का म्हणून हा सगळा प्रकार घडतोय, काय आरोप आहेत आपले? अजिबात काय, चला. दृश्य आपण पाहू शकतोय. विनोद तावडे यांना कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे घेराव घातलाय आणि त्यांना काही सवाल विचारण्यात येत आहे. ते कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय, त्यांच्या चेहऱ्यावरचा रोष पाहायला मिळतोय. पैसे वाटत असल्याचा आरोप हा करण्यात येतोय. बहुजन विकास आघाडीकडून हा आरोप केला गेला आणि त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल बाहेर हा सगळा राडा केलेला आहे, हा धुमाकूळ पाहायला मिळतोय. भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा, हॉटेलमध्ये पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप हा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यामुळं हा सगळा राडा घडलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय विरारमधील एका हॉटेलच्या बाहेरील ही दृश्य. विनोद तावडे हे या हॉटेल बाहेर होते आणि त्यावेळी त्यांना घेराव घालण्यात आलेला आहे. दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो. विनोद तावडे, राजन नाईक हे भाजपचे नेते होते ज्यांना या कार्यकर्त्यांनी घेरलेला आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी घेरले. Thank you.